भाजपनं विधान परिषदेच्या जागांसाठी प्रशांत परिचारक यांना डावलल्यानंतर पांडुरंग परिवारामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। दुसरीकडे माळशिरस येथील राम सातपुते गट देखील भाजपाच्या निर्णयाने नाराज आहे। त्यामुळे परिचारक आणि सातपुते या दोघांचे पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीतरी वेगळा प्लॅन आखत असल्याचे संकेत मिळत आहेत। भाजपाकडून विधान परिषदेसाठी डावलूनही परिचारकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यांनी कुठेही नाराजी बोलून दाखवलेली नाही। यावरूनच त्यांना आमदारकी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 6 जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत। त्यातील 3 जागा आधीच जाहीर झाल्या असून उर्वरित 3 जागांसाठी नाव निश्चित व्हायचे आहेत। त्या 3 जागांपैकी एका जागेवर प्रशांत परिचारकांना संधी मिळू शकते। तसंच सातपुते यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे। परिचारक आणि सातपुते यांना राज्यपाल नियुक्त जागांमध्ये स्थान मिळाले नाही तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे। म्हणजेच आणखीन किमान वर्षभर वाट पाहावी लागेल। त्यामुळे पुढील काही दिवसात भाजपाच्या तिसऱ्या टप्प्यातील आमदार निवडीमध्ये परिचारक आणि सातपुते यांचं नशीब उजळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।